श्री स्वामी समर्थ मंडळी, रोज तुम्ही जप करता का? मग जपमाळीचे काही नियम आहेत. जर ते तुम्हाला माहीत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जपमाळ हातात घेतली की आधी तिला वंदन करणं गरजेचंच आहे. माळेचे मणी एकमेकावर आदळणार नाहीत ना, याची देखील काळजी तुम्हाला घ्यायची आहे. माळेचे मणी नेहमी गाठलेले असावेत. जप करताना मेरू मणी येताच माळ उलटवायची आहे. कोणत्याही परिस्थितीत मेरूमणी ओलांडायचा नाही. जर तुमच्याकडून चुकून मेरूमणी ओलांडला गेला तर 6 प्राणायाम तुम्हाला घालावे लागतात. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे लगेचच तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जाप करायचा आहे. तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही माळी करू शकता. एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरायची आहे. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीच आपण वापरायची नाही. माळ नेहमी एका डब्बीत घालूनच ठेवा.